ह्याच्या काय फॅक्टरी आहेत का? हा म्हणे आम्ही ह्याला रोजगार दिला, आम्ही त्याला रोजगार दिला. किती संस्था तुझ्या? अरे एक अजूनही पतपिढी नाही तुमची आणि तुम्ही गप्पा मारता. या तालुक्याचं वातावरण बिघडवण्याचं काम केलंय, या नगरीचं वातावरण बिघडवण्याचं काम केलंय. शिंदे साहेबांना तर 4च उमेदवार उभे केले. कांतीबाई आपले शिंदे साहेब, 2 तर एकाच घरातले, 2 तर आपला तुमचाच माणूस तो काय राजू नलावडे, तो आमच्याकडेच होता आदल्या दिवशी, तो दुसऱ्या दिवशी तिकडे गेला. तो कांतीबाईचा पेरा माणूस, याला सटकायचंच आहे नंतर. मग कांतीबाई म्हणते त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याला आमचं द्या. कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडनं घ्यायची, कामं आमच्याकडनं घ्यायची आणि तू त्या ठिकाणी उभा राहिला. हा अंकुश कदम म्हणला ठेकेदार आहे. अरे सारा महाराष्ट्र ठेकेदारांच्याच मुळे निर्माण झालाय. कुठल्या डिपार्टमेंट ठेकेदार नसतात? अरे रस्ते करायचे असतील तर त्याला ठेकेदार लागतात. या ठिकाणी एमएससीबीची कामं करायची असतील त्याला ठेकेदार लागतात. धरणाची कामं करायची असतील तर त्याला ठेकेदार लागतात. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ठेकेदाराशिवाय काम होत नाही. एवढंच नव्हे तर सरकारमध्ये सुद्धा आता कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली जाते. आमचे रांजणे साहेब जर ठेकेदार झाले, मोठी मोठी कामं घ्यायला लागले, आमच्या जावलीच्या माणसांना मोठं व्हायचं नाही, आमच्या जावलीच्या माणसांना त्या ठिकाणी व्यवसाय करायचा नाही. आणि म्हणून अशा पद्धतीची टीका टिप्पणी करत असाल तर तुम्हाला तसं उत्तर दिलं जाईल. या ठिकाणी बाबा ह्यांना आता जरा सरळच करावं लागेल. तुम्ही संयमानं घेताय, आम्ही संयमानं घेताय, पण आम्ही जर या जावली तालुक्याचा विकास करत असताना, काम करत असताना आमच्यावर विनाकारण टिपा टिप्पणी केले तर तुम्हाला माहिती आहे जशा तसं उत्तर आम्ही देऊ. या जावलीतून चले जाऊची घोषणा देऊ. अंकुश कदम कुठल्या गावामध्ये फिरून देणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. या तुम्ही या दक्षिण विभागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. अरे 6च्या 6 पंचायत समितीचे सदस्य, 3 जिल्हा परिषदचे सदस्य अरे निवडून नाही आणले तर तुमच्या आम्ही बापाची औलाद नाही सांगणार. आम्हाला शिकवायला लागला तुम्ही. मुठभर माणसं, या माणसाच्या भोवती बाबा सगळी चिटर मंडळी. ते एक आमच्या सरपंच हेत नाही, ते लय फिरतात. कुणी रस्त्याचं काम घेतलं की त्याला ब्लॅकमेल करायचं, चिटिंग करायचे, माहितीच्या अधिकाराखाली मध्ये त्या ठिकाणी लोकांना छळायचं. आणि तो आता ह्या माणसाचा मार्गदर्शक झालाय. आणि म्हणून तुम्हाला आम्ही अजूनही सांगतोय, अजूनही चांगल्या पद्धतीने या तालुका शांततेने चाललेला आहे, शांततेनं कामं चाललेले आहेत. या सगळ्या आया बहिणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवेंद्र बाबांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहिल्यात. अरे सगळेच्या सगळे 17 नव्हे 18 नव्हे 15 फक्त. अरे 2 तर आमचे निवडून आले ना, 15 निवडून द्यायचे आहेत आणि 1 नगराध्यक्षाला निवडून द्यायचं आहे. नगराध्यक्ष तुम्ही विजयी झालाय. आजच तुम्हाला सांगतो, अरे या वारागडे घराण्याने या विभागाची, या तालुक्याची, या वारागडे तालुक्याच्या सभापती होत्या. 5 वर्षांनी सभापती प्रशासन म्हणून काम केलं आणि म्हणून चांगली महिला मी, जिला प्रशासनाचं नॉलेज आहे, ही महिला आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून दिली आहे. म्हणून माझ्या नगरीतल्या आया बहिणीला माझी विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या आपल्याला मतदान करायचं आहे. एक मतदान आमच्या रुपाली ताईला, कमळाला, दुसरं मतदान ज्या ज्या वार्डामध्ये जे नगरसेवक उभे आहेत, आमचे आवी कारंजकर आहेत, आमची अनेक मित्रमंडळी आहेत, आमचा संजय आहे, त्यांचा मुलगा आहे. अरे किती माणसं ज्या अमित दादानी आमच्या शिवेंद्र बाबांच्या विरोधात या ठिकाणी आमदारकी लढली. आम्ही कुठलाही विरोधाचा विचार केला नाही. आमच्या दीपक कदमाला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली. अरे दीपक तर 1 नंबरनं निवडून येणार, कुणी काही बोलू दे. आणि म्हणून अशा बद्दल विकास देशपांडे असतील, बाकीची मंडळी असतील, चांगल्या पद्धतीने शिवेंद्र बाबांच्या पाठीशी ताकद उभी करा. देशामध्ये नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे. अरे हा महाराष्ट्र
अरे प्रगतीकडे चाललाय. आमच्या आया बहिणीला 1500 रुपयाची देण देणारं हे महाराष्ट्र राज्याचं सरकार, आमचे देवेंद्र फडणवीस यांनी या आया बहिणींना न्याय देण्याचं, महाराष्ट्राच्या सगळ्या भगिनींना न्याय देण्याचं काम केलं. अनेक रस्ते, अनेक प्रकल्प, बोंडारवाडीचा प्रकल्प आपल्याला करायचा आहे. दोन्ही बाजूने कॅनल काढल्याच्या नंतर या भागातल्या जमिनीला पाणी देण्याचं काम करणार आहे. हातगेकरचा प्रकल्प पूर्ण झालाय. 41 गावाला पाणी जाणार आहे. आणि कधी नव्हे, पूर्वीच्या पुढाऱ्यांनी काम नाही केलं ते आपल्या शिवेंद्र बाबांनी केलं. आणि म्हणून हा बोंडारवाडीचा प्रकल्प झाल्याच्या नंतर, दोन्ही बाजूला पाणी आल्याच्या नंतर आमचा शेतकरी सुख्याने संपन्न होणार आहे. अरे आम्ही पिढ्यानपिढ्या मुंबईला जातो, परंतु ह्या भागातल्या शेतकऱ्याला विकसित करायचं असेल तर या बोंडारवाडीचं धरण झालं पाहिजे. आणि बाबा, कुठल्याही किमतीमध्ये तुम्ही हे बोंडारवाडी प्रकल्प पूर्ण करा आणि पूर्णत्वाला न्याल, ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून बंधू आणि माझ्या भगिनींनो, या भाद्राची वाशीला त्या माणसाचं डिपॉझिट कमी झालं. अरे जिसका पॅन्ट फट गया वो हमारा पगडी उचलने लगा है. काय बोलायचं या माणसाला. वाशीमध्ये या माणसाला संपर्क प्रमुख नेमला, 1 महिना पण झाला नाही, या माणसाला संपर्क प्रमुख पदावरनं काढलं. वाशीमध्ये मी सुद्धा 30 वर्ष राहतो. माझं घर आहे, माझं ऑफिस आहे. अरे आम्ही गणेश नायकांच्या पासून तेव्हा वाशीमध्ये काम करतोय. हा माणूस वाशीच्या गप्पा मारतोय. या माणसाला 8000 मतदान पडलं फक्त. आणि हा माणूस इथं आम्हाला ललकारायला आलाय. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, आमचे रांजणे साहेब, सौरभ बाबा असतील, आता ही लढाई तर होणार, आपण तर जिंकणार. पण शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपला शिवेंद्र बाबांचा झेंडा फडकावायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आमंत्रित